अंतःकरणाचे परिवर्तन आणि अध्यात्माची पहाट फुलवणारे आपल्या हक्काचे यशवंत प्रसाद पुंडलीकवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। परमहंस सद्गुरु श्री यशवंत बाबा महाराज की जय। पार्वती पते हर 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 महादेव हर। यशवंत हो जयवंत हो यशवंत हो जयवंत हो यशवंत हो जयवंत हो। सज्जन हो, श्री शिवानी माता पार्वतींना सांगितलेली गुरुगीता त्यामधील दुसरा अध्याय आपण क्रमशः पाहत आहोत। पार्वतीला पुढे श्री शिव म्हणतात, तुमचे जसे ज्ञान व ध्यान असेल तशी तुम्हाला प्राप्ती होईल। जीवाने ब्रह्म्याचे ध्यान केले तर तुमचा जीव ब्रह्ममय होऊन जाईल। ज्याप्रमाणे कीटक भ्रमराचे ध्यान करतो व भ्रमर होऊन जातो, तद्वत सदैव श्री गुरूंचे ध्यान केले असता जीव ब्रह्ममय होऊन जातो। मग तुम्ही कुठेही असा तरी मुक्त होता, यात संशय नाही। अगदी 7 समुद्रा पलीकडे असाल, तुमचे ध्यान रोखळे असेल तर तुम्ही गुरुरूप होऊन जाल, असा श्री गुरूंचा महिमा आहे। त्यास ना अंत ना सीमा, म्हणून त्या पुरुषोत्तम सर्व कामा श्री गुरुनाथांना नमन करावे। हे प्रिय पार्वती, श्री गुरुदेव म्हणजे षडगुणेश्वर। ते षडगुण कोणते तर ज्ञान, वैराग्य, ऐश्वर, यश, लक्ष्मी, मधुरवाणी। मनुष्यासाठी गुरु ब्रह्मा, विष्णू आणि महेश आहेत। तोच आपला सखा व बंधू आहे, तोच आत्मा व तोच आपला जीव आहे। गुरुशिवाय काहीच नाही, त्याला माझा नमस्कार असो। त्यांना माझी विनंती, तुम्हा आम्हामधील भेदाचे कवाड फोडा, ते आपल्यामध्ये येत आहे। तुमची सेवा हेच माझे मागणे आहे। तोच करता धरता जगत नियंता आहे, म्हणून तुझ्या पायी सर्व चिंता वाहतो आहे। यावेळी परमंतराय म्हणजे शिव बोलत होते, पार्वती माय ऐकत होती। शिव म्हणाले, पार्वती, श्री गुरु म्हणजे एकटे, कामना रहित, शांत, चिंता रहित, ईर्ष्या रहित बालक। मात्र ते ब्रह्मज्ञानी असतात, असूया दया माया रहित, पण भक्त कल्याणार्थ सदैव तत्पर। मतमतांतर वादात पडणार नाही, तरी ज्ञान ओतप्रोत भरलेले भक्ता कारणाने ते बाहेर ओसंडत राहते। उत्पत्ती स्थिती लयाचे कारण त्याच्या हाती, कृपा करणेही त्यांच्या हाती व कृपा लय करणेही त्यांच्या हाती। सदैव कर्मात लीन असणाऱ्या श्री गुरुना माझा नमस्कार असो। अशा गुरुरायांचा हस्त सदैव आपल्या श्री असावा, तेने भक्तांचे हित घडेल। वेद किंवा शास्त्रामध्ये सुख नाही, मंत्र किंवा यंत्रामध्ये सुख नाही। या पृथ्वीवरती गुरुदेवांच्या कृपा प्रसादाशिवाय पुण्य व कोणतेच सुख नाही। देवांच्या चरणामध्ये जे सुख आहे ते सुख न चार्वाक मतात, न वैष्णव मतात किंवा सांख्य मतामध्ये। गुरुदेवांच्या चरणाचे सुख प्राप्त होत नाही, म्हणून त्यांना लोटांगण घालावे, त्यांच्या चरणी अखंड भाव ठेवावा, मग पापांची भीती उरत नाही, असा त्यांचा कृपा प्रसाद असतो। म्हणून श्री गुरुना आधारवड म्हणून पकडा, म्हणजे गुरुना सर्वस्व माना। सर्वांचा दुःखाचा परमार्थ सुखाचा, संसार दुःखाचा परमार्थ सुखाचा। या दुःखामधून मुक्ती मिळवायची असेल तर जीवाला मुक्तीचा ध्यास लागला पाहिजे। सर्व सत्ता गुरूंच्या हाती असते, आयशा दात्याला विसरून तू कोणापुढे आणखी तोंड पसरणार आहेस। आता यावरील ओव्या आपण पाहणार आहोत। लागता गुरु ध्यान, ब्रह्ममय होय आपण। लागता भ्रमर ज्ञान ध्यान, कीट होय भ्रमरतेने। ध्यान करिता गुरूंचे, ज्ञानीच ब्रह्मानंदी नाचे। मागे दिसती कल्याणाचे, अक्षर चिरंजीवते।
असाल तुम्ही तिकडे साता समुद्रा पलीकडे, ध्यान असता रोकडे ब्रह्ममय व्हाल तुम्ही. ऐसा श्री गुरु महिमा त्यासी ना अंत ना सीमा, म्हणून हे पुरुषोत्तमा सर्व कामा नमनतु. तवम गुणबुद्ध बोलती ऐक सखये पार्वती, गुरुची भगवत स्वरूप निश्चिती षडगुणेश्वर. ऐका ते षडगुण ज्ञान वैराग्य ऐश्वर्य जाण, वैराग्य ऐश्वर्य यशवंत जाण, लक्ष्मी मधुरवाणी ते. ज्ञानाचा सागर सखा तो गुरुवर, वैराग्य परात्पर ऐश्वर्याची खाण तोची. लक्ष्मी तयांची दासी खेळे पायापासी, खाणच लक्ष्मीची ऐसी ददादना यश जयस. गुरु तोची शिव गुरु तोची देव, गुरु हाची बांधव मनुष्य मात्रास. आपुला आत्मा गुरु तो गुरु ही जीवात्मा, गुरु धर्मात्मा गुरु विण काही नसे. तूची करता धरता तूची जगन्यंता, अवघ्या संसार चिंता श्री गुरु पायी. म्हणून भेदाचे कवाड आहे तुम्हा आम्हाड, ते फोडून करा गोड सेवा मिळो आपली. गुरु विश्वेश्वर गुरु महेश्वर गुरु ब्रह्म परात्पर, ऐसा जो अगोचर नमस्कार माझा तया. तवम बोलती परमंत्राय, ऐकतसे पार्वती माय. बालक केवळ गुरुमाय निष्पाप जैसा, बालक तो कैसा एकटा कामारहित जैसा, शांत चित्ता ईर्षा रहित जैसा, कारणाविन हा सेरणे. न त्यासी आसुया काय त्यासी दयामाया, परी भक्तान देत जाऊ आया, मतमतांतर न बोले. परी अवघे ज्ञान आत भरले ओतप्रोत जाण, भक्ता कारण ओतत धबधब्यात गिरी सप्पात. उत्पत्ती स्थितीलय कृपा अथवा कृपालय, पंचकर्मी सदालय नमन माझे गुरुवरा. आईशियांच्या कृपेचा हस्त शिरकमली राहावा सदोदित, तेने घडेल हित माझे काही. न वेद शास्त्री सुख न मंत्र यांत्री सुख, पहा श्री गुरुमुख सुख तेने गवसेल की. या पृथ्वी तला भवती वरती, श्री गुरु कृपा प्रसाद लवम देती, हेच अंतिम सुख निश्चिंती. भक्ता लागी करीत असे श्री गुरु चरणासी, जे सुख मिळे भक्तासी ते ना मिळे अन्य ठायासी. सत्य सत्य बातती न सुख चारवा कमती, न गवसे वैष्णवमती. गवसे ना सांख्य शास्त्रांती, कथिती विजयाक्षाय. तवम म्हणून घालीन लोटांगण, सद्गुरु तव चरणी जाण. भवबंधन तोडून जाण, असावा चरणी ठाव खंड. म्हणून अवधारी विनंती हे गुरुवर्या श्रीपती, पापाची न मज भीती तव कृपा प्रसादात. कुंडलीक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की. परमहंस सद्गुरु श्री यशवंत बाबा महाराज की जय. पार्वती पते हर 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 महादेव हर. यशवंत हो जयवंत हो, यशवंत हो जयवंत हो, यशवंत हो जयवंत हो. सद्गुरुनाथ भगवान की.